अस्तित्वाची लढाई किमान 20% वाढवण्याची आवश्यकता त्यांचं संरक्षण करून आरक्षण कमकुवत करण्याचे जे प्रयत्न आहेत ते थांबवावेत अशा पद्धतीचे ज्या मागण्या आहेत त्या गेल्या मोर्चाच्या माध्यमातून आज करण्यात येत आहेत. खरं तर हा विराट असा मोर्चा जो आहे हा मोर्चा सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी हा मोर्चाला जी सुरुवात झालेली आहे. सर्व धर्मांनी जे फलक असतील त्याचबरोबर आरक्षणाचे वर्गीकरण होऊ नये असे काही फलक आहेत ते फलक जातीमधील जे सर्व नागरिक जे आहेत ते मोठ्या संख्येने जे आहेत या मोर्चामध्ये जे आहेत आता सहभागी जे आहेत ते झालेले आहेत. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू जे आहेत ते आनंदराजे आंबेडकर असतील, अमन आंबेडकर असतील, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले जे असतील, माजी आमदार बबनराव घोलप हे सुद्धा जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या सभेची जी सांगता होणार आहे त्या ठिकाणी जे आहे ते सर्व संबोधित जे आहे ते करणार आहेत. आपण जर पाहिलं तर राज्य शासनाकडनं जे आहे ते 59 जातीच्या अनुसूचित जातीमध्ये जे उपवर्गीकरण करण्याची जी तयारी जी सुरू आहे त्याच
त्याला जे आहे ते विरोध करण्यासाठी जे आहे ते ही कृती समिती जी आहे ते आता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते. अनुसूचित जातीमध्ये कुठलंही उपवर्गीकरण होऊ नये, अबकडं असं उपवर्गीकरण करा अशी 59 जातीपैकी एका जातीनं वर्गीकरण करा अशी मागणी केल्याच्या नंतर 58 जाती या जर ज्या आहेत ते एकत्र आलेल्या आहेत आणि रस्त्यावर उतरून त्यांनी जे आहे ते या उपवर्गीकरणाला जे आहे ते विरोध जो आहे तो केलेला आपण पाहू शकता. आपण जर हा विराट असा जो मोर्चा जर पाहिला तर या विराट मोर्चामध्ये सहभागी झालेले आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा ज्या आहेत सुद्धा मोठ्या संख्येने ज्या आहेत या ठिकाणी आपण बोलताना जे पाहू शकता. हा विराट असा जो मोर्चा जो आहे तो या ठिकाणी गांधी चौक या ठिकाणी जे आहे ते दाखल जो आहे तो झालेला आहे आणि गांधी चौकामध्ये जर आपण ही दृश्य जर पाहिलं तर पूर्ण निळं वातावरण जे आहे तर ह्या गांधी चौकामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक जणाच्या हातामध्ये जर पाहिला तर हा निळा ध्वज जो आहे तो प्रत्येक जणांच्या हातामध्ये आहे. प्रत्येक जणांच्या हातामध्ये जे आहे ते फलक आहे, त्या फलकावरती लिहिलेलं आहे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द करा. त्याचबरोबर आनंदराज आंबेडकर असतील, बाबासाहेबांचा फोटो असेल, त्याचबरोबर बद्दल समितीचा अहवाल आहे जे ते फेटाळून लावा अशा मागण्या निघालेला आहे. हा मोर्चा जो आहे आता जिल्हाधिकारी कार्यालय अर्थात जिल्हा परिषदेच्या समोरील रस्त्यावरती जी मोठी सभा विराट आयोजित केलेला आहे त्या विराट सभेत हा मोर्चा जो आहे निघालेला आहे. खरोखर महिलांचा सुद्धा मोठा सहभाग जो आहे तो या विराट अशा मोर्चामध्ये जो आहे तो आपल्याला पाहू शकतो. आपण महिला सुद्धा मोठ्या संख्येने जे आहे ते या मोर्चामध्ये जे सहभागी झाले आरक्षणाचं उपवर्गीकरण होऊ नये यासाठी जे आहे आजचा हा मोर्चा निघालेला आणि या मोर्चामध्ये जर पाहिलं तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर असतील, त्याचबरोबर अमीन आंबेडकर असतील, माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले असतील, त्याचबरोबर माजी आमदार बबनराव घोलप असतील, हे सर्व मान्यवर जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झाले. त्याचबरोबर 59 जातीपैकी 58 जातीला जर पाहिलं तर या मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी झाले. आणि त्या सर्वांची प्रमुख एकच मागणी आहे की अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरण जे आहे ते होऊ नये अशी जी मागणी आहे ती करण्यात आलेली आहे. कारण 59 जातीपैकी एका जातीने जे आहे ते अनुसूचित जातीमध्ये अवकडा असं उपवर्गीकरण करण्यात यावं असं म्हटलेलं आहे. कारण त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा जो दाखला जो आहे तो दिलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ज्या सूचना दिल्या त्या अनुसूचित जातीमध्ये जे उपवर्गीकरण करा असं जे सांगितलं. त्याचबरोबर ही जे दृश्य पाहिजे आपण तर हे थेट दृश्य जे आहे ते आनंदराज आंबेडकर जे आहे ते या मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी झाले. जिप्सी जर पाहिले या जिप्सीमध्ये जे आहे ते आनंदराज आंबेडकर जे आहेत सरसेन आणि हे जे या मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी लातूरमध्ये मोठा काढलेला आहे. सरकार विरोधाला मोर्चा सरकारने सुट्टीवर यावं आणि जी 59 जातींची इथे जी एकजूट आहे त्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करू नये, नाहीतर सरकारला भारी पडेल असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने ताबडतोबीनं हे उपवर्गीकरण आणि बदल समितीचा अहवाल रद्द करतो हे जाहीर विधानसभेत करावं अशी आमचं सरकारला आव्हान. 30 तारखेचा मोर्चा झाला, आता आजचा 6 तारखेचा मोर्चा होतो, यानंतरचं पाऊल काय असणार? आता 21ला जालन्यामध्ये, 27ला सोलापूरमध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे मोर्चे निघतील. आणि तरी सरकारने हा प्रयत्न केला उपवर्गीकरणाचा, तर मग पुन्हा महाराष्ट्रामध्ये सरकारला याची संपूर्ण जबाबदारी जे काही होईल त्याला सरकार जबाबदार राहील. जबाबदारी जी आहे ती